गेट बघा पाठीमागे जय जिजाऊ सृष्टी म्हणून आहे, जय जिजाऊ नाही, जिजाऊ सृष्टी म्हणून आतमध्ये जातो। वेलकम टू माय ब्लॉग दादांनो। आज आलो तुम्ही जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा। चला तर मग आतमध्ये जाऊन पूर्ण दाखवतो तुम्हाला, पूर्ण ब्लॉग बघा। जिजामाता मूर्ती बघा एवढी, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। इकडे महाराजांची पण मूर्ती, चप्पल बूट इथेच काढा। पायऱ्या कुठे गेला याला आहे का नाही? कसं आहे, एक नंबर। इकडून पायऱ्या आहेत बघा जायला। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव। केवढी मूर्ती बघा। आज BS देशमुख नेहरू पार्क अकोला, मूर्तिकार रमेश कंटिक यांनी मूर्ती बनवलेली। सगळ्यात पहिलं हे हेल्मेट वगैरे बाजूला ठेवलं, त्यानंतर म्हणलं मस्तपैकी दर्शन करू आपण, आहे का? दर्शन वगैरे करू म्हणलं। मोबाईल साईडला ठेवला। दर्शन केलं, त्यानंतर इकडून उतरलो। वरती जायला जमत नाही, खालूनच नाही का दर्शन करायचं। काय विषय आहे का? एक आनंद वेगळाच आहे। पाठीमागे जिजामाताची मूर्ती मोठी, त्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, नाही का? तिकडे गेटचा प्लेस बघा, एवढा भरपूर म्हणजे असा विषय नाही। इकडं पण एक काम चालू आहे काय तरी, ते पण दाखवतो मी तुम्हाला। ब्लर मध्ये मस्त आहे ना। इथं जय जिजाऊ जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा राजमाता जिजाऊंचे जागतिक एकमेव अनौमार्थिक संकल्प उद्घाटन शिवाजी अँड पुरुषोत्तम खेडेकर संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ उद्घाटन दिनांक 12 जानेवारी 2024 निमित्त संकल्पना शिवश्री राजेंद्र कोल्हे खामगाव जिल्हा बुलढाणा तरुणाई फाउंडेशन खामगावच्या सेवाकर्त्यांतून मातृतीर्थ स्थान इथं। इकडं पण काम चालू आहे आणखी, इकडून जाऊ आपण, इकडून बघू काय येतं। ती पाटी एकदा वाचू, नाही का? जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा। बांधकाम उपविभाग देवळगाव राजा जिल्हा वार्षिक पर्यटन निधी अंतर्गत कामाचे नाव जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे महिला भक्त निवास बांधकाम करणे। अंदाजित किंमत 50,000 लाख रुपये। पात्रदाराचे नाव
अरे सुजेश जालना बांधकामाचे नाव. मग बाबा का देखभाल करता का इथं? देखभाल करता हिश हा का? पाणी कशाला सोडता? हा हा. पाणी प्यायला कुठं आहे इथं? पाणी हा का तिकडे आहे का? अच्छा. इकडं पलकून शाळा पण आहे वाटतं. शाळा पण आहे ना पलकून? इंग्लिश स्कूल आहे का? वॉटर पार्क सारखं एक छोटंसं हौद. प्रेरणा शिल्प सहभाग. स्वराज्यांनी जिजाऊंचे मायबाप मलसारणी व वीर लखू जी राजे जाधव यांचे जागतिक पहिले प्रेरणा शिल्प अनावरण दिनांक 12 जानेवारी 2025. हस्ते रेखाताई युगनायक पुरुषोत्तम खेडेकर. जिजाऊंचे मायबाप येते त्यांची मूर्ती आणि आत्ता बांधकाम झालं 12 जानेवारी 2025. ह्या वर्षीच बांधकाम झालेलं आहेत नाही का? ते पण बांधकाम झालं. हे पण आता मस्त होईल. इथं वगैरे नाही का झाडं वगैरे येतील इथं एक अंदाज माझा. आता मस्त मी तुम्हाला पण काय विषय काय इकून पण असं नाही का? इथं पाणी नंतर आहे ना, पाणी पडल्याच्या बाद असं वरती झऱ्यावानी निघणार. ते असं एकदम भारी प्लेस होतो तेव्हा. दोन्ही कोण पण नाही का? आणखी बांधकामच बाकी आहे ना त्याचं, झालेलं नाही कम्प्लीट. याला कलर वगैरे देतील मस्तपैकी. कसं आहे बघा, जिजाऊ माता त्यांचं डिझाईन बघा किती खतरनाक आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही माहीत नाही, पण असं बघितलं ना काय विषय येत नाही. हा बघा इथून व्यवस्थित दिसतं. इथून ना ॲक्युरेट इथून आहे ना एक नंबर दिसत. हे बघा इथून दिसतं. आता थोडंसं मी इकडं जातो तर बघा ते कसं होतं 3D मध्ये नाही का? बघा आता काही वाटतं का इथं डिझाईन आहे म्हणून? काही नाही. एखादं आलं ना नवीन डायरेक्ट म्हणणार यार सहज नाही का असंच. तर थोडंसं इकडं जातो डबल. बघा पूर्ण त्यांची अशी मूर्ती तयार होती. फोटो तयार होतो त्यांचा एक, त्याला 3D डिझाईन म्हणते. त्यानंतर असं चालू मी इथून दर्शन करत करत आता इथून पुन्हा तिकडं जातो. बघू शकतो तुम्ही पूर्ण प्लेस. इथून बघितल्यानंतर किती भयान वाटतं एकदम नाही का? एंट्री करताना स्टार्टिंगच जिजाऊ मातांची मोठा फोटो. त्यानंतर इथून जायचं होतं. आलो म्हणला इथून निघावं पण आपण इथून जाता नाही तर तिथून चला. तिकडं आहे कोणा लेडीज पण बसलेत वाटतं, लेडीज जेंट्स. प्रशासन गृहाकडे जाण्याचा मार्ग. इकडून पण एंट्री, पलकून सुद्धा एंट्री, इकडून पण एंट्री. इकडून गाड्या आणल्या जातात डायरेक्ट.
पुन्हा एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. ज्यावेळेस जिजामाताची जयंती असते ना त्यावेळेस तिथं नाही का उदयनराजे भोसले महाराज ते हेलिकॉप्टरनं उतरले होते. तिथली जागा पण दाखवतो तुम्हाला, तर ब्लॉग पूर्ण बघा. खूप पायऱ्या सगळ्या तुटल्या तिथं. जिजामाता शिवराय त्यांचा फोटो आहे. एक असा फोटो येतो माझ्या याच्यात बोलायचं म्हणलं तर त्यांचं म्हणणं आहे की डायरेक्ट हे स्वराज्य आहे, हे तुला जिंकायचं, ते तुझं बाकी बघ तू कसं जिंकवायचं. ते शिवाजी महाराजांना म्हणत एक माझ्या याच्यात ना माझ्या शब्दात शिवमती इंदुबाई व डॉक्टर वसंतराव शिके रु 10 लक्ष अनावरण मार्या कथाई व युग नायक शिल्पकार विनायक रामपुरे पुण्याहून बनवून आणलेलं आहेत बघा. आहे ना विषय कॉल. डायरेक्ट सांगत होते ते हे स्वराज्य निर्माण करायचं आहे, तुला कसं करायचं ते तुझं बघ. एक विचार द्याल तर त्यांनी डायरेक्ट विचार आज लय गरजेचा आहे भरपूर. त्यानंतर इथं बघू शकता सुधर्म विश्वधर्म जिजाऊ जन्मोत्सव 16 कसे गेट टाईप इथं नाही का. आतमध्ये जाऊन बघू आपण. जिजाऊ जन्मोत्सव इथं काही कार्यक्रम वगैरे असला ना तर नाही का उदयनराजे भोसले ते समजा तिथं स्टेज बनवलंय तिथं पब्लिक. आणि ज्यावेळेस पब्लिकचं विचारू नका, पब्लिकचा आशीर्वाद ना आई शपथ विषयच नाही, एवढी भयान पब्लिक असते. हे जो रोड आहे का समोरचा रोडवर गाडी सुद्धा चालवता येत नाही जिजामातांची जयंती असली तेव्हा. इथं त्यांची पूर्ण नाही का असं बॅनर लावलेत माहितीनुसार. दुधाई धराऊ ससराश असे पूर्ण बॅनर लावले. इकून सगळीकून बॅनर आहेत बघा माहितीसाठी. हा फक्त की समजा जे येतंय त्यांनी वाचवत. छावा जन्माला किल्ले परंतूर छावा जन्माला 14 मे 1657. राजाराम दिल्लीची पातशाही पालथी घालेल. विलायती किलांशी इंग्रजांची चर्चा. अभिषक्त युवराज संभाजी रयतेचा युवराज असे बॅनर लावले ना इथं. सर्व धर्म हिंसांतू शंभू राज्याभिषेक असे भरपूर बॅनर लावलेत बघा. भरपूर किती बॅनर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इकून आहे लेफ्ट साईड ना 10 इकून आहेत. काय विषय करावा. आणि जिथं आल्यावर मी एवढं बोलायला लागलो, मी एवढं मागच्या ब्लॉगमध्ये बोललोच नाही, एवढं रुबाब टाकून नाही बोललो आतापर्यंत नाही का. आतापर्यंत मी बोललोच नाही, खरंच नाही बोललो. एवढं रुबाब टाकून असा ब्लॉग आणि असा मोबाईल पकडच नाही मी. सरळ रेकॉर्ड करायचं नंतर बोलायचं. शपथ एवढी हिंमत जागली ना इथं आलो, काय विषयच नाही राव नाही का. एक वेगळाच एनर्जी झाली अंगात नाही असं म्हणायचं विषय नाही राव. मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष असतं निघतिले निखारे
अखेरचा रणसंग्राम, भरपूर बॅनर लावले तिथे. काय यार माहिती घ्या, ट्रॅव्हल करा, या महाराजांची मंदिरं हिंडा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा, तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटला हे ब्लॉग. नाही का, इथं वेगळीच एनर्जी येत होती मला. काही शपथ एवढी एनर्जी नव्हतीच हो, नव्हतीच एवढी एनर्जी. मी एकटा, कोणीच नाही आहे, मी एकटा. ते आलेत ते पळकून येत, मी इकून आहे, मी एकटा आहे. हे स्टेज आहे इथं एक छोटीशी मूर्ती आहे पूजा करण्यासाठी, आरती करण्यासाठी, नाही का. त्यानंतर बघा इकडं एवढी पब्लिक असायची इकडं, असायची म्हणजे येतीच कंपल्सरी पब्लिक. ते बघा आत्ता एक गाडी आली बघा. कॅमेरा तिकडून ऊन आहे ना तर दिसत नाही आहे, ब्राईटनेस कमी करतो आहे मी. दिसली तिथे एक आत्ता गाडी आली. एवढा भरपूर लांबून लोक येते. आणि हे बॅनर बघताय ना, हे जे बॅनर आहे इथून तिथून, हे बॅनर फक्त माहितीसाठी लावलेले. जो कोणी येतोय तिने वाचावं, ज्ञान घ्यावं महाराजांचं, जिजाऊ मातांचं, नाही का. ज्ञान घ्यावं. छावा जन्माला तेव्हाच बॅनर आहे. दुधाई धराऊ, शास्त्रज्ञ व शास्त्रज्ञ शिक्षण. बस फक्त ब्लॉग पूर्ण बघा, विषय नाही हा. अशी भरपूर बॅनर फक्त त्यांच्या माहितीसाठी लावले, म्हणजे आपल्या माहितीसाठी लावले, की जो कोणी येतोय तिने वाचावं तर काऊन महाराजांच्या याच्यात राहतोय ना, एवढं स्वातंत्र्य भेटलंय ना त्याला, तर हे स्वातंत्र्य वाचावं, ज्ञान करावं, त्याचं बघावं, आणखी लोकांना सांगावं, नाही का, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांनी इथं हे बॅनर लावलेत. पूर्ण अभ्यास करावं. मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव 12 जानेवारी 2025. जिजामातांची छोटीशी मूर्ती इथं, हे स्टेज आहे. त्यानंतर निघालो ह्या भुयारामध्ये. मोती तलाव म्हणून आहे, आतमध्ये जाऊन बघावंच म्हणलं, नाही का. सगळा आमदार किट, ते बघा कसला झेंडा लप करतोय. मोती तलाव. कधी पण पाणी असते इथे तलावला. कसलं बघा ना, जुने लोक जे राहत होते त्यांची कमाल आहे. काही विषयच नाही. एकूण पण पलकून पण तेच आहे हा बघायला. वरतून जाऊन दाखवायला. वरतून बघा हे काय असन राव. इथून मॅसेज असं म्हणा आपण, कसं टेक्स्ट मॅसेज वगैरे तसं काय असेल त्यांचं. बघा इथून पण निघता येतं वर. हे इथं काय इथं खांब आहे मध्ये रोचे.
वरती यायलाच म्हणावी. इकून पण नाही खांब आहे, खाली जाण्यासाठी पायऱ्या आहे बघा. खांबच जुनी पद्धत विशेष नाही. कसं पेश आहे बघ. थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल. सपोर्ट करणार आहे म्हणून पण थँक्यू. आणि आता इथं ब्लॉग संपवतोय, तर मग ब्लॉग पूर्ण बघ. थँक्यू सो मच.